माझ्या आयुष्यात मला साहित्य रूपाने साहित्यिकांनी भर भरून दिले आहे, त्यामुळे खरोखरच मी त्यांचा कृतार्थ आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या एक कृतार्थ संध्याकाळ या साहित्यिक कार्यक्रमात केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या साहित्यिक कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कवी संमेलन, लोकनेते रामशेठ ठाकूर एक बहुआयामी व्यक्तिमत्व परिसंवाद, सन्मान गौरव, अभिष्टचिंतन संपन्न झाला. या साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, कवी, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक रामदास फुटाणे, आमदार विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत, सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर, सुप्रसिद्ध साहित्यिक अरुण म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख प्राध्यापक LB पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगडचे अध्यक्ष सुधीर शेठ, कोमसाप नवीन शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर हे साहित्यप्रेमी असून समाजामध्ये त्यांचे खूप मोठे कार्य असल्याचे नमूद केले. त्यांनी आपल्या अमृत महोत्सवी वर्षात पाऊल टाकले आहे. त्यांनी शतायुषी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक भारतामध्ये त्या काळामध्ये एक संस्था अशी येते की समाज खूप जागृत करते. हा महाराष्ट्र 50-500 वर्षापूर्वी इतका गरीब मागास असलेला बहुजन समाज या महाराष्ट्रातला इतका मागे होता. शिक्षण संस्था भाऊराव पाटलांनी काढली आणि अनेक आज महाराष्ट्रातो बहुजन समाज, ग्रामीण महाराष्ट्र जो तुम्हाला सुधारला दिसतो, तो शिक्षण गावाला आणि हे आधारस्तंभ ते शिकले, कमवा आणि शिका, काम केलं, कष्ट केले, परिश्रम केले आणि त्यातून शिक्षण घेतलं. हा नव्या महाराष्ट्राने धडा पाळावाचा त्याचा धडा आहे. आणि नंतर मग ज्यावेळी संपत्ती प्राप्त झाली किंवा त्यांच्या कष्टातून, परिश्रमातून, प्रामाणिकपणातून, नेतृत्वातून, कर्तृत्वातून, दातृत्वातून वगैरे ज्यावेळी त्यांना देण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर सहसा हाताने त्या शिक्षण दिलं. LB पाटलांचे मित्र होते, त्यांचे ते सिनियर, आता नाही येतात. एकदा त्यांचा माझा परिचय नव्हता, तुम्ही कोणाकोणा साहित्य संमेलन होतं ते आले होते, पण आमचे मित्र. कोकणात साहित्य संमेलन केव्हा घेणार तर घेऊ काहीतरी. आमचे तिकडे मित्र आहेत रामशेठ ठाकूर, त्यावेळेस पहिल्यांदा रामशेठ ठाकूर नाव पडलं. तो म्हणून आमचा कार्यकर्ता आहे नवीन शिक्षण संस्थेचे आणि ते साहित्यप्रेमी आहे. म्हटलं यांनी तुम्ही साहित्यप्रेमी आहात? हो, ते आमचेच आहे. आता ही गुणवत्ता महाराष्ट्राची आपल्याला लक्षात येत नाही. महाराष्ट्र मोठा का झाला? महाराष्ट्राला लहान महाराजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज 300-400 वर्षापूर्वी तो मुलगा झाला. 20व्या शतकात महाराष्ट्राला जे मोठं केलं ते भाऊराव शिंदे, भाऊराव पाटील, रामकृष्ण शिंदे अशा बहुजन समाजातून वरती आलेल्या लोकांनी आपला महाराष्ट्र मोठा केला. टिळक होते, आगरकर होते, भांडारकर होते, अनेक महापुरुष 19व्या शतकामध्ये होत गेले. 20व्या शतकामध्ये जे आले ते म्हणत त्यांनी महाराष्ट्राला उचलला, महाराष्ट्राला उत्तम केला, महाराष्ट्राला उच्चता राष्ट्राला दिलं, शिकवलं, आत्मभान दिलं. आणि आत्मभान आणल्यापैकी एक रामशेठ ठाकूर आहे. आत्मभान म्हणजे मराठी साहित्याच्या दृष्टीनं भरपूर काय चांगले स्कोप आहे. इथं चांगलं साहित्य आपल्याला आपल्या इथल्या लोकल ज्याला म्हणतो आपण तर त्या इथल्या स्थानिक कलाकारांचं आहे. पत्रकारांनी उलट हे असे सगळे आहे. तर सर्व उपस्थित मान्यवर बंधूंनो, भगिनींनो, आज माझ्याकरता तुम्ही इतकं काय सगळं सांगितलं की माझं मलाच वाटत आहे अरे मी इतका मोठा आहे, मला सगळं जे काही जमते आणि याच्यातून काही तसा विषय नाही आहे. पण एक नक्कीच ते तुमचे जे प्रेम, त्या प्रेमापोटी तुम्ही बोलला
थोडं बहुत माझ्या हातून झालं, पण ते तुम्ही मोठं जास्त सांगितलं असं मला वाटतंय. नसेल तर समजा जे आहे ते तुम्ही व्यक्त केलं असेल तरी पण ह्या दृष्टीने जे प्रेम दाखवलं आणि कृतार्थ संध्याकाळ, तर ह्या दृष्टीने तुम्ही हे नाव पण दिलं तिथं त्या कार्यक्रमाला. खरं तर किती आयुष्यभर काही जरी केलं तरी त्याची परतफेड होऊ शकणार नाही, अशा प्रकारचं तुमचे उपकार आहेत साहित्यिकांचे. ते कविते असो, लेखक असो, कोण असो, तुमचे सर्वांचे उपकार आहेत आणि त्या उपकारातच राहणं मी जास्त पसंत करणार आहे. पण भावी काळामध्ये हे पुढाऱ्याचं आश्वासन नाही. भावी काळामध्ये ज्या वेळेला तुमचे कसली कार्यक्रम असली, कसली काय असू द्या, मी आपल्यावर 100% राहील असं यशस्वी देतो. या सोहळ्यात पनवेलचे नाव उंचवणाऱ्या व्यक्ती, संस्थांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अमृत महोत्सवी वर्षात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे पदार्पण होत असल्याने उपस्थित साहित्यिक पनवेलकरांच्या वतीने टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले. कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे औक्षण करून पुष्पवृष्टी केली. भला मोठा पुष्पहार, केक कापून सर्वांच्या उपस्थितीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले, तर सूत्रसंचालन रंजना केणी, दर्शना माळी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात कवी संमेलनाने झाली. या कवी संमेलनात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पनवेल, रत्नागिरी, मुरबाड येथील सुमारे 100 कवींनी सहभाग घेतला. सहभागी कवींना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. या साहित्यिक कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर एक बहुआयामी व्यक्तिमत्व या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादामध्ये पनवेलमधील सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश गुणे, सुप्रसिद्ध साहित्यिक अरुण म्हात्रे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेश शिर्के, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांनी सहभाग घेतला. आम्हाला रामशेठ ठाकूर आज तुम्हाला एखाद्या धबधब्यासारखे वाटतात. धबधबा म्हणजे नयन रम्य असतो, मनमोहक असतो आणि मला असं वाटतं की धबधबा किती सुंदर आहे. पण धबधबा जेव्हा सुंदर दिसत असतो त्याच्या मागची पार्श्वभूमी त्या धबधब्याच्या बघितली तर मला असं वाटतंय की हे धबधब्यात रूपांतर होण्यासाठी त्या पडणाऱ्या पाण्याला कडे कपारीतून अनेक ठिकाणी ओढणं घ्यावी लागतात, अनेक दगडांवरती स्वतःला आपटावं लागतं. एवढं सगळं करत करत जेव्हा तो त्या कड्याच्या कडेला येतो, एवढ्यावर त्याचं ते संघर्ष थांबत नाही तर त्याला हजारो फुटावरून स्वतःला खाली फेकून द्यावं लागतं, तेव्हा तो धबधबा नयनरम्य दिसतो. आज रामशेठ ठाकूर आज जे वैभव दिसतंय, आज जे रामशेठ ठाकूर दिसत आहे ते धबधब्याप्रमाणे आहे, पण त्याच्या मागचा जो संघर्ष आहे तो या धबधब्याप्रमाणेच आहे. मला असं वाटतं की विजन असं गेलं ते प्रत्येक जणांनी सांगितलं की रामशेठ ठाकूरांनी शून्यातनं विश्व निर्माण केलं, पण विजन असले पाहिजे. सगळ्याला दृष्टी असते पण दृष्टिकोन नसतो. तुम्हाला म्हण माहिती आहे, आईज आर युजलेस वेन माइंड इज ब्लाइंड. डोळे असून जर मन आंधळ असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. तर डोळे असून दृष्टिकोनाचा घेता म्हणजे रामशेठ ठाकूर. मला असं वाटतंय की समाजामध्ये अनेक माणसांना जोडणार, काही माणसं समाजामध्ये सगळी माणसं आहेत, सगळ्या प्रकारची माणसं आहेत. काही माणसं असतात ते अनेकांना जोडत असतात, समाजाला जोडत असतात, माणसं तीच असतात, मटेरियल तेच असतं. तुम्हाला एक उदाहरण देतो की एक पूल असतं किंवा एक भिंत आहे. भिंत बनवायची असेल तरी मटेरियल तेच लागतं, दगड विटा रेती माती सिमेंट हे भिंतीसाठी मटेरियल लागतं. आणि एखादा पूल बनवायचा असला तरी रेती विटा सिमेंट माती आणि तिथे सळ्या लागतात. दोघांचं मटेरियल भिंतीचंही तेच आहे आणि पुलाचंही तेच आहे, पण दगड विटा रेती माती जेव्हा भिंत बनते ती दोघांना विभाजनाचं काम करते. पण त्या दगड विटा रेतीने जेव्हा पूल बनतो तर दोघांना जोडण्याचं काम करतो रामशेठ ठाकूर साहेब. तुम्ही या समाजाला सगळ्यांना गोरगरिबांना जोडण्याचं काम केलं. 75वा वाढदिवसाचा सर्वांना आम्हाला काय दिलं तर आमच्या भागात सांगतो का रामशेठ मुलं आमच्याकडे अनेक रोजगार मिळाले, अनेक लोक श्रीमंत झाले आणि आमच्या सगळ्या भागाचा विकास प्रत्येक गावात मैदान जरी असेल तर त्यांच्या पैशातून आम्ही निर्माण केलाय. प्रत्येक मंदिर असेल, कुठेही कोणाला कोणी आजारी पडला तर रामशेठच्या दारात जातात. ही सुरुवात आमची आहे. आमच्याकडे इंग्रजी माध्यमाची शाळा त्यांनी 1991 साली काढली. जेव्हा कोणी यायला तयार नव्हता तर 7 विद्यार्थी कोण आम्ही शाळा काढली, कारण जिल्हा परिषदमध्ये फुकट होतं. आता जिल्हा परिषद कोण तयार नाही. मी जिल्हा परिषद पेपर 97 झाला असेल, परंतु त्याला
जबरदस्तीनं ती शाळा त्यांनी काढली. म्हणून आज आमच्याकडे 3000 विद्यार्थी तिथं त्यांच्या मुलांमध्ये इंग्लिशला त्याचे रामशेठ पब्लिक स्कूल झाले. रामशेठनी एक अस्तित्व इथं ठेवलं नाही तर सगळे DY पाटील बाहेरचे सगळे संस्थानिक आले, सगळ्यांच्या संस्था होत्या. आज तुम्ही जाल तिथे आणि रामशेठ जे पण असेल विशिष्ट करून लॉ कॉलेज असेल, CK ठाकूर कॉलेज असेल, एकदम एक्सलंट जेवढं त्यांनी बनवलंय त्यांनी जिथे हात लावलं त्याचं सोनं करण्याचं काम केलंय. आणि निश्चितपणे अशा प्रकारे त्यांचं सोन्याचं आयुष्य मधुबाईंनी सांगितलं ते 100 पर्यंत गेले पाहिजे.